हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा व्लॉग्स. फ्रेंड्स, सो सॉरी, खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते आहे मी, कारण मागच्या महिन्यामध्ये खूप अशी धावपळ सुरू होती. ब्रायडल्स ऑर्डर आणि थोडंसं नातेवाईकांना भेटायला जायचं त्यामध्ये. मग माझे भैया आणि वहिनी हे पुण्याला आले होते, तर म्हटलं करायचं काय. मग त्यांना म्हटलं चला आपण बघूया स्काय जम्प. माझी खूप अशी इच्छा होती आणि आमच्या दादूला पण खूप खेळण्याची खूप इच्छा होती. फ्रेंड्स, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही कशा प्रकारे मजा मस्ती केली आहे हे तुम्ही नक्की बघा आणि स्वतः पण तिथे खेळायला जा. या ठिकाणी नाश्ता वगैरे करून आधीच जा, कारण या ठिकाणी ना भरपूर असं महाग आहे. या ठिकाणी आम्ही हे रोल मागवलेत आणि त्याच्यानंतर मागवलं आहे बर्गर. आणि आम्ही पण बर्गर असा खूप छान होता या ठिकाणी, मला खूप आवडला. तसं मला हे असं आवडत नाही. फ्रेंड्स, तिकीट तुम्ही बघू शकता आणि खूप लंबी अशी प्रोसिजर आहे तिकीट काढण्याची. आणि या ठिकाणी तुम्हाला वाटतंय काहीतरी सेकंदामध्येच आम्ही आतमध्ये गेलो. काहीतरी सेकंदामध्ये नाही, आम्हाला तब्बल 1 ते 1.5 तास लागले आतमध्ये जाण्यासाठी. आणि भैया बघा इथल्या जागच्या जागीच पडला, कारण त्या ठिकाणी पाय टाकल्या असं वाटत होतं की पायाखालची जमीन सरकली. आणि तिथे चालता सुद्धा येत नव्हतं नीट, कारण आपल्याला रेग्युलर चालण्याची सवय असते आणि त्या ठिकाणी नुसतं हवाच हवा. व्लॉगला आता सुरुवात झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. आणि हो फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ना हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज होत्या आणि या दोघांनी तर भरपूर एन्जॉय केला. आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आम्ही सगळे झोपून राहिलो. या ठिकाणी आम्ही भरपूर असे ॲक्टिव्हिटीज केले. आणि या ठिकाणी ना एकदा माणूस गेला ना तो फसून जातो, म्हणून हे गेले होते दादूला काढायला. दादू परत जायचं तिथे. या ठिकाणी एक करून आम्ही सगळे माकडासारखे लटकलो आणि तिथे जाऊन पडलं आणि लवकर निघलोच नाही बाहेर. जोपर्यंत कोणी आम्हाला हलवत नाही, उचलत नाही, तोपर्यंत कोणीच उठलो नाही. आमच्या दादूने तर भरपूर असा एन्जॉय केला. आणि तो जेव्हा पडायचा, तो वरच्या वरच पडायचा त्या बॉक्सवर, तर तो काही आतमध्ये जायचा नाही. तो पटकन निघून बाहेर पळायचा आणि आम्ही तिथेच अडकून राहायचो. हळूहळू आम्ही सगळे तिथे खेळलो आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो, म्हणजे त्या साईडला. ते तुम्ही बघताय तिथे तो केशरी कलरचा रोल आहे. ते ठिकाणी माझ्या वहिनीला अशी भीती वाटत होती आणि त्या 2 जणांनी काढल्याशिवाय बाहेर निघल्या नाही. हे गेले, हे पण त्या ठिकाणी पडले जाऊन. ज्यावेळेस भैया आला त्यावेळेस भैयानी वहिनीला काढलं तिथनं आणि तिकडे दादू आणि ते निघायचं ते खेळत बसले. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुरू झाला माझ्या हस्बंडचा डान्स. आणि गाणं तर बघा, मैं निकला गडले की. आणि मग मी कुठे कमी आहे, माझ्या पण सुरू झालं त्या ठिकाणी डान्स करायला. आणि भैया वहिनी पण सुरू झाले. पण भैया वहिनी खेळताना दादूला भयानक असं तुडवलं त्यांनी. बिचारा हलका फुलका, या दोघांमध्ये चपला पूर्ण. माझं तर वेगळंच काम आहे. माझं चालू झालं या ठिकाणी छम्मक छल्लोवर डान्स वगैरे झाल्यावर भैया चढला रोलवर. पण त्याला समजलंय की चालता तर येणार नाही, म्हणून बसून त्यांनी ट्राय केला. बसून तर तो पहिल्याच याच्यात पडला खाली. नंतर मी आहेच, मग जोशमध्ये चढली तर खरं, पण मध्येच जाऊन पडली. आणि यांना म्हटलं चढा जा, तर हे तर काही, यांना म्हटलं ट्राय करा, तर यांनी बघ काय केलं. हां, आता वापस मोटिवेशन देऊन काहीच उपयोग नाही. ते रिटर्न आले, घसरगुंडी खेळायला लागले. त्यांचं बघून वहिनी रिटर्न आली. या दोघांचा सुरू झाला बचपना. आता हा कोणता?
तिघांचा चौघांचा डान्स सुरू झाला। एक तरफ है हरियाली और एक तरफ है आसमान और ये तो इसका तो बताओ मत। या ठिकाणी तुम्ही विचार पण नाही करू शकत। भैया आणि मी बरेच वर्ष म्हणजे 5 ते 6 वर्ष आधी आम्ही डान्स केला असेल, तोच डान्स। आणि आता बरेच थकलो, पण कोणालाच शांत बसायचं नव्हतं। तरी चालूच त्यांचे हातपाय हलवणं आणि तिकडे ते आमचं एकटं माकड बिचार उड्या मारत बसलं। त्या माकडाने तो वैताग आणून ठेवला होता। हे आमचं बघा, यांना म्हटलं मला असं फुटबॉल सारखं करा, ते यांनी भलतच केलं आणि सकाळी पडलं। या ठिकाणी मी यांना म्हटलं, अरे बाबा तुम्ही शादीशुदा लोक आहे, ते साईडच्या मुलांचं बघून तशा प्रकारे उड्या नका मारू। आणि इथे मग नवऱ्याचा ब्रेकच नाही लागला। आमचा टाइम संपला होता, तरी आमच्या दादूचं काही संपलं नाही। आणि वरून त्याला इथली बॉल आहेत ना, ते सोबत न्यायची होती म्हणून गोळा करत बसला। आणि आमचं खेळून झाल्यावर आम्ही गेलो फिनिक्स मॉलला। आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो घरी बिना ब्रेकचा। त्या फिनिक्स मॉलला गेलो आणि तिथेच हरवलो आम्ही, कुठे गेलो आम्हालाच माहिती नाही। किती वेळ लागला आम्हाला तिकडनं यायला। या गेम झोनमध्ये फिरून झाल्यावर आम्ही निघालो घरी। थेट सगळे थकले होते ना, जाऊन सगळे असे झोपले। सर्व लोक थकून आता काही आम्ही काय स्वयंपाक करणार नाही म्हणून यांनी स्विगीवर ऑर्डर दिली होती। छोले भटुऱ्यांची ऑर्डर दिलेली होती, त्याची वाट बघणं सुरू होती आणि बसली ती खायला। मी कुठे कमी पडणार आहे, आधी नाही बोलली आणि तरी बसली जेवायला त्यांच्यासोबत। ये चोर देखो क्या कर रहा है, चड्डी देख रहा है कहाँ पे गई।
फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर भरभरून प्रेम द्या, लाईक